गेला महिनाभर टीडीसी बँकेची निवडणूक गाजत होती. पैशांचा अक्षरशः पाऊस पडत होता. मतदारांची पळवापळवी सुरू होती. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. बँकेचा अख्खा भ्रष्टाचार हा बाहेर काढण्यात विरोधकांना यश आलं होतं. सत्ताधारी पॅनलला हरवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही सत्ताधारी पक्ष एकत्र आले होते आणि त्यांच्या विरोधात हितेंद्र ठाकूर यांचं सहकार पॅनल लढत होतं. त्यामुळं हितेंद्र ठाकूर यांना हे तिन्ही पक्ष हरवणार का, नेमकं या निवडणुकीत काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आज या निवडणुकीचा निकाल लागला आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली. पुन्हा एकदा बँक विद्यमान संचालकांच्या ताब्यात गेली आहे आणि बँकेवर हितेंद्र ठाकूरांचंच काल वर्चस्व होतं आणि आजही हितेंद्र ठाकूरांचंच वर्चस्व आहे हे सिद्ध झालेलं आहे. 21 जागा ज्या होत्या त्या 21 जागांपैकी 6 जागांच्या निवडणुका ह्या बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 15 जागांसाठी ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सर्वाधिक जागा ह्या सहकार पॅनलने जिंकल्या. म्हणजे हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने आता बँकेवर यांनी निर्विवाद यश मिळवलेलं आहे. ही बँक जिंकण्यासाठी म्हणजे जवळजवळ 10,000 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेली ही बँक आहे. भारतामध्ये या बँकेचा पहिला क्रमांक आहे आणि म्हणून ही बँक ताब्यात ठेवण्यासाठी सगळ्यांनी जीवाचा आटापिटा चालवला होता. म्हणजे पैसा अक्षरशः धोधो वाहत होता. म्हणजे मतदारांची खरेदी विक्री ज्या पद्धतीने सुरू होती ती सगळी एकंदरीत पद्धत एवढी कियसवानी होती की हे सगळे जे निवडून येणारे जे उमेदवार आहेत ते बँकेत जाऊन कुठली समाजसेवा करणार आहेत असा प्रश्न सर्वसामान्य माणूस विचारत होता. मात्र या पूर्ण लढाईमध्ये सहकार आणि परिवर्तन पॅनल या दोघांच्या लढाईमध्ये आता सहकार पॅनल हे जिंकलेलं आहे. सत्ताधारी सहकार पॅनलला हरवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र येऊनही त्यांचं काही चाललेलं नाही आणि पुन्हा एकदा हितेंद्र ठाकूर यांनी बाजी मारलेली आहे. हितेंद्र ठाकूर यांनी अत्यंत संयमीपणाने आणि चांगल्या पद्धतीने प्रचार करून ही निवडणूक जिंकण्यामध्ये उमेदवारांना हातभार लावलेला आहे आणि त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी आपली वर्चस्व पणाला लावून सगळं सर्वस्व पणाला लावून त्यांनी जिंकण्याचा जो आटापिटा केला त्याच्यामध्ये मात्र त्यांना अपयश आलेलं आहे. मतदारांची जी पळवापळवी झाली ती गेल्या महिनाभर या मतदारांना पळवून ठेवलं होतं. मतदारांची आलिशान सोय करण्यात आली होती. मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत मतदारांची बोली ही 2.5 लाखापर्यंत होती. म्हणजे एका मताला साधारणतः 2.5 लाख रुपये मोजले जात होते. अगदी शेवटच्या दिवशी तो आकडा 5 लाखापर्यंत गेला. म्हणजे काही मतदारसंघामध्ये एका मतदारांनी 5-5 लाख रुपये घेतले आणि 5-5 लाख रुपये देणारे त्या निवडणुकीमध्ये काही पराभूत झाले तर काही जिंकलेले आहेत. एकदमच सगळी निवडणूक जर बघितली तर याच्यामध्ये ज्या पद्धतीने पैशांचा वापर केला गेलाय किंवा बँकेचा कर्मचाऱ्यांचा वापर जो केला गेलाय त्याच्यावर जे आरोप झालेत म्हणजे सगळ्यांनीच आरोप केले होते की बँक जी आहे ते बँकेचे कर्मचारी असतील, बँकेचे अधिकारी असतील हे सत्ताधारी पॅनलला फॉर आहेत आणि घडलं तसंच. पूर्ण बँक ही सत्ताधारी पॅनलच्या बरोबर राहिली. कर्मचारी असतील, अधिकारी असतील हे सगळेच्या सगळे या उमेदवारांच्या बाजूने राहिले. कारण मागची 5 वर्षाची जी सत्ता या सहकार पॅनलची होती, 6 वर्ष सत्ता जी होती, या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये या सगळ्या संचालकांचे लागेबांधे कर्मचाऱ्यांशी अत्यंत चांगले होते. अगदी जिव्हाळ्याचे त्यांचे संबंध होते. मध्यंतरी जी भरती झाली त्या भरतीमध्ये बऱ्यापैकी सगळे लोक लागली होती, उमेदवार लागले होते आणि त्याच्यामुळं त्यांचे सगळ्यांचे संबंध अत्यंत चांगले असल्याने बँक पूर्णच्या पूर्ण ही सहकार पॅनलच्या बाजूने होती आणि त्याचा रिझल्ट दिसला की 21 पैकी 18 जागांवर या लोकांनी विजय मिळवलेला आहे. 15 संचालकांच्या निवडणुकीसाठी 46 उमेदवार हे उभे होते. एकूण 91% मतदारांनी याच्यामध्ये मतदानाचा हक्क बजावला होता. सर्वात जास्त 99% जे मतदान झाले ते वाडा, भिवंडी आणि मुरबाडमध्ये या तिन्ही तालुक्यांमध्ये 99% मतदान झाले आणि सर्वात कमी जे मतदान झालेले आहे ते 86% कल्याण तालुक्यामध्ये. 21 पैकी 6 जागा ह्या आधीच बिनविरोध होत्या. त्याच्यामध्ये राजेंद्र पाटील जे विद्यमान अध्यक्ष होते बहुजन विकास आघाडीचे ते बिनविरोध आलेले होते. अमित घोडा हे शिवसेनेचे माजी आमदार होते ते डहाणूमधून बिनविरोध आले होते. दिलीप पटेकर हे भाजपाचे होते ते जव्हारमधून बिनविरोध आले होते. बाबुराव दिघा हे राष्ट्रवादीचे होते ते मोखाड्यामधून बिनविरोध होते आणि राजेश पाटील हे अंबरनाथमधून
भाजपाचे उमेदवार हे बिनविरोध झाले होते. या 5ची जागांवर सहकार पॅनलने दावा केला होता की या 5 जागा आमच्या आहेत. त्याच्यापैकी एक जागा जी होती ती बाबाजी पाटील ही राष्ट्रवादी ठाणे तालुक्यातून आले होते आणि ते राष्ट्रवादी बरोबर शेवटपर्यंत राहिले. म्हणजे 6 पैकी 5 जागा या सहकार पॅनलच्या, तर एका जाग्यावर बाबाजी पाटील हे निवडून आले होते आणि 5 जागांवर जो दावा केला होता त्याच्यामध्ये आम्हाला 3 जागा आमच्या आहेत असं परिवर्तन पॅनल दावा करत होतं. मात्र तो दावा आता खोडला जाईल, कारण बहुमताने हे सहकार पॅनल निवडून आलेलं आहे आणि आता जे इकडले असतील तेही आता सहकार पॅनल बरोबर जातील. त्याच्यामुळे 21 पैकी 18 जागांवर दावा केलेला आहे आणि ज्या 3 जागा निवडून आलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक शिवसेना, एक राष्ट्रवादी आणि एक काँग्रेस, अशा 3 जागांवर तिन्ही पक्षांना समाधान हे मानावं लागलेलं आहे. मुरबाड, पालघर आणि ठाणे या 3च जागा ह्या परिवर्तन पॅनलला मिळाल्या. त्याच्यामध्ये ठाण्याची जागा जी बाबाजी पाटलांची होती ती आधीच बिनविरोध झाली होती. म्हणजे आत्ताच्या 15 जागांसाठी निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये फक्त मुरबाड आणि पालघर जिंकण्यामध्ये परिवर्तन पॅनलला यश आलेलं आहे. त्याच्यामध्ये शिवसेनेचे सुभाष पवार, काँग्रेसचे पालघरचे मधुकर पाटील आणि राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील हे 3च संचालक आता विरोधकांचं नेतृत्व करतील. आपण बघूया एकूणच प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे 15 मतदारसंघामध्ये नेमकं काय झालंय. भिवंडीमध्ये प्रशांत पुरुषोत्तम पाटील यांना 19 मतं मिळाली आणि त्यांनी 10 मतांनी पंडित पाटील यांचा पराभव केला. प्रशांत पाटील हे कपिल पाटील यांचे पुतणे आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांची लढत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांचे बंधू पंडित पाटील यांच्याशी होत होती. म्हणजे पंडित पाटील यांना अवघी 9 मतं मिळाली आहेत. एकूण 28 मतं होती. त्याच्यापैकी एक मत हे एकूण 28 मतदारांनी मतदान केलं, एक मत बाद झालं. एकूण 29 मतं होती आणि प्रशांत पाटील यांना त्याच्यापैकी 19 मतं मिळालेली आहेत आणि पंडित पाटील यांना फक्त 9 मतं मिळाली. म्हणजे खरं तर शिवसेनेला हा फटका बसलाय आणि कपिल पाटील यांनी इथे बाजी मारलेली दिसते. कल्याण तालुक्यामध्ये सहकार पॅनलचे अरुण बाळू पाटील यांना 11 मतं मिळालेली आहेत आणि सुधीर वंडार पाटील यांना 9 मतं मिळाली आहेत. म्हणजे अवघ्या 2 मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे. एकूण 20 मतदारांनी याच्यामध्ये भाग घेतला होता. म्हणजे सगळ्याच्या सगळी मतं ही वैध होती आणि 2 मतांनी सुधीर पाटील यांचा पराभव झालेला आहे. मुरबाड तालुक्यामध्ये शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार हे उभे होते. त्यांना 56 मतं मिळालेली आहेत. त्यांच्या विरोधात उल्हास बांगर यांना अवघी 13 मतं मिळाली. म्हणजे 43 मतांनी मुरबाडमधून सुभाष पवार हे विजयी झालेले आहेत. एकूण 70 मतदार होते, त्याच्यापैकी एक मत हे बाद झालं आणि 69 पैकी 56 मतं मिळवून सुभाष पवार हे विजयी झालेले आहेत. पालघरमध्ये मधुकर हरिचंद्र पाटील हे काँग्रेसचे जे उमेदवार होते त्यांना 31 मतं मिळालेत, तर वासुदेव पाटील हे सहकार पॅनलचे यांना 21 मतं मिळाली आहेत. म्हणजे एकूण 52 मतांपैकी 31 मतं मिळवून मधुकर पाटील यांनी वासुदेव लाला पाटील यांचा 10 मतांनी पराभव केलेला आहे. शहापूर तालुक्यामध्ये इंद्रजित पडवळ हे सहकार पॅनलचे जिंकलेले आहेत. त्यांना 36 मतं मिळाली आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेनेचे प्रकाश वरपुटे होते, त्यांना 32 मतं मिळाली आहेत. म्हणजे 4 मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे. एकूण 68 मतदारांनी या निवडणुकीमध्ये भाग घेतला होता. तलासरी तालुक्यामध्ये लक्ष्मण डोंगरे हे विजयी झालेले आहेत. त्यांना एकूण 8 मतं मिळाली. त्यांच्या विरोधात लाडक्या खरपडे यांना अवघी 4 मतं मिळाली. एकूण 12 मतदार होते, त्याच्यापैकी 12 ते 12 मतदारांनी भाग घेतला होता. 8 मतं ही लक्ष्मण ठोंबरेंना, तर लाडक्या खरपटे यांना 4 मतं मिळाली. म्हणजे 4 मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे. विक्रमगडमध्ये लक्षवेधी निवडणूक होती. हा मतदारसंघ जो होता तो निलेश सांबरे यांचा होता. निलेश सांबरे यांनी पूर्ण निवडणूक अगदी अंगावर घेऊन ते लढत होते आणि विक्रमगड तालुक्यामध्ये काय होईल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं की वाडा तालुक्यातील सुनील विठ्ठल पाटील हे विक्रमगड मधून जाऊन लढत होते आणि त्यांच्या विरोधात सहकार पॅनलचे जगन्नाथ चौधरी हे उभे होते. एकूण मतदार 17 होते. त्या 17 पैकी जगन्नाथ चौधरी यांना 9 मतं मिळाली आणि सुनील पाटील यांना 8 मतं मिळाली. म्हणजे अवघ्या एका मताने सुनील पाटील हे पराभूत झालेले आहेत. खरं तर हा निलेश सांबरे यांना मोठा धक्का आहे. निलेश सांबरे यांचा एकही उमेदवार मी टीडीसी बँकेमध्ये जिंकून आणून देणार नाही अशी प्रतिज्ञा ही राजन पाटील यांनी केली होती. जे विद्यमान अध्यक्ष होते मागच्या बँकेचे, आताही ते निवडून आलेले आहेत, आता विद्यमान संचालक आहेत. त्यांनी प्रतिज्ञा केली होती की निलेश सांबरे यांचा एकही उमेदवार मी बँकेच्या मध्ये त्यांना प्रवेश करू देणार नाही आणि तसंच घडलं. अवघ्या एका मताने सुनील पाटील यांचा पराभव झालेला आहे. त्यांचा बँकेतला प्रवेश जो होता
तो आता हुकलेला आहे. ते माजी संचालक होते आणि 17 उमेदवारांनी भाग घेतला होता. त्याच्यापैकी 8 मतं ही सुनील पाटीलला मिळालेली आहेत, तर जगन्नाथ चौधरी यांना 9 मतं मिळाली आहेत. तशीच लक्षवेधी निवडणूक होती वाडा तालुक्यामध्ये. म्हणजे वाडा तालुक्यामध्ये निलेश वसंत भोईर हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत होते आणि तिसऱ्यांदा ते विजयी झालेले. इथे एकूण 37 मतदार होते. 37 पैकी 37 मतदारांनी निवडणुकीमध्ये भाग घेतला आणि विशेष म्हणजे निलेश भोईर यांना 34 मतं मिळाले आणि त्यांच्या विरोधात किरण सावंत यांना अवघी 3 मतं मिळालेत. म्हणजे सूचक, अनुमोदक आणि स्वतः किरण अशी तिघांचीच मतं त्यांना मिळालेली आहेत. बाकी सगळीच्या सगळी मतं म्हणजे 31 मतांनी किरण सावंत यांचा पराभव झाला. खरं तर वाडा तालुक्यातील 37 पैकी बरीचशी मतं फोडण्यामध्ये निलेश सांबरे यांना यश आलेलं आहे असं बोललं जात होतं. मोठी उलाढाल झाली होती. मात्र निलेश भोईर यांनी सांगितलं होतं की 5 मतांच्या वर एकही मत हे निलेश सांबरेच्या उमेदवाराला मी मिळवून देणार नाही. जेव्हा निवडणूक सुरू झाली त्याच वेळेस निलेश सांबरेंनी पॉईंट केला होता की निलेश भोईरांना हरवणार. त्यावेळेस निलेश भोईर बोलले होते की 5 पेक्षा एकही मत जास्त मिळू देणार नाही आणि तसंच झालंय. त्यांनी 5 सांगितली होती. निलेश सांबरे यांच्या उमेदवाराला फक्त 3 मतं मिळाली आहेत. म्हणजे किरण सावंत हे खरं तर खूप चांगले उमेदवार होते. अगदी ते बँकेमध्ये जावे असं सगळ्यांना वाटत होतं. मात्र त्यांचा पराभव हा अत्यंत दारुण आणि अत्यंत धक्कादायक असा आहे. म्हणजे वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा हा जो निलेश सांबरेंचा जो मतदारसंघ आहे, परिसर आहे, या परिसरामध्ये जरी ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या बाजूने उभे असले, त्यांच्या बरोबर उभे असले, राष्ट्रवादीच्या तिकिटावरती उभे असले, तरी इथली राष्ट्रवादी जी आहे, इथली काँग्रेस जी आहे, इथली शिवसेना आहे, ही निलेश सांबरेंच्या विरोधात होती हे आता स्पष्ट झालं. आणि त्या वाडा तालुक्यातील मतदारांनी मोठा दणका दिलाय, कारण एकही मत ते फोडू शकलेलं नाही. सूचक आणि अनुमोदक यांना जर फोडायचं ठरवलं असतं तर निलेश भोईरांना ते काही विशेष नव्हतं. मात्र निलेश भोईर यांनी ते सूचक आणि अनुमोदक झाल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यांच्याकडे ते मतं मागायलाही गेले नाहीत असं समजतंय आणि त्याच्यामुळं ही 2 मतं तिकडे गेलीत. नाहीतर निलेश भोईर यांनी पैकीच्या पैकी मार्क मिळवले असते असं आता वाडा तालुक्यामध्ये बोललं जातंय. पुढचा जो मतदारसंघ आहे तो पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था आणि सहकारी पतसंस्थांमध्ये तिथे भाऊ कुऱ्हाडे हे भाजपचे जे विद्यमान टीडीसी बँकेचे उपाध्यक्ष होते ते पुन्हा एकदा निवडून आले. त्यांना 444 मतं मिळाले. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते हनुमंत जगदाळे हे खूप मोठं नाव आहे. मात्र त्यांचा धक्कादायक पराभव झालेला. त्यांना अवघी 126 मतं मिळाले. 318 मतांनी भाजपने राष्ट्रवादीचा पराभव केलेला आहे. भाऊ लक्ष्मण कुऱ्हाडे हे 318 मतांनी जिंकलेले. तिथे 630 वैध या मतदान पत्रिका होत्या. 51 मतपत्रिका ह्या अवैध ठरल्या. 51 मतं बाद झाली आणि 681 मतदारांनी भाग घेतला होता. त्याच्यापैकी 51 मतदार हे बाद झालेले आहेत. म्हणजे हा मोठा पराभव हा राष्ट्रवादीला ठाण्यामधून स्वीकारावा लागलेला दिसतोय. पुढची जी निवडणूक होती ती खरेदी विक्री संघाची. त्याच्यामध्ये एकूण 5 उमेदवार उभे होते आणि त्याच्यामध्ये शिवाजीराव शिंदे हे तिथे विजयी झालेले आहेत. 1206 मतं मिळाले आहेत. त्यांच्या विरोधात रामचंद्र भोसले यांना 423 मतं मिळाली आहेत. 783 मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे. एकूण 1709 पैकी 48 मतं बाद झाली आणि 1661 ही वैध मतं ठरली आणि त्याच्यात 783 मतांनी शिवाजीराव शिंदे हे विजयी झालेले आहेत. म्हणजे हेही सहकार पॅनलचे आहेत. त्याच्यानंतर महिला राखीव मतदारसंघामधून 2 उमेदवार विजयी झाले आहेत. त्याच्यामध्ये रेखा पस्टे यांना 1456 मतं मिळाली आहेत. तर दुसऱ्या उमेदवार आहेत नीता कांबळी या 1329 मतं त्यांना मिळालेली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पानसरे प्राजक्ता अरुण या शिवसेनेच्या उमेदवार आहेत. त्यांना 927 मतं मिळालेली आहेत. तर शोभा म्हात्रे यांना 740 मतं म्हणजे त्या 4थ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या आहेत. पष्टे रेखा नामदेव आणि कांबळी नीता राजेंद्र या महिला राखीव मतदारसंघातून दोन्ही उमेदवार हे विजयी झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची लढत होती ती अनिल मुंबईकर आणि निलेश सांबरे यांच्यामध्ये. म्हणजे निलेश सांबरे हे जर टीडीसी बँकेमध्ये गेले तर टीडीसी बँकेवर सत्ता राखणं आपल्याला कठीण होईल आणि म्हणून निलेश सांबरे यांचा पराभव व्हावा याच्यासाठी पूर्ण जिल्ह्यातील यंत्रणा कार्यरत होती. जे विद्यमान संचालक तर होतेच, सहकार पॅनल पूर्ण होतं. मात्र निलेश सांबरे यांना झटका जो बसला तो राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी, कारण राष्ट्रवादीची काही लोक ही त्यांच्या विरोधात काम करत होते. म्हणजे एकेकाळचे त्यांचे जे सहकारी होते, मग ते लोकप्रतिनिधी असतील किंवा कार्यकर्ते असतील, हे सगळेच्या सगळे निलेश सांबरे यांच्या विरोधात लढत होते. आणि विशेष म्हणजे
निलेश सांबरे यांच्यावर 307 कलम अन्वये एक गुन्हा दाखल केला होता विक्रमगडमध्ये आणि त्याच्यानंतर त्यांना अंडरग्राऊंड व्हावं लागलं होतं. ते प्रचारात मुक्तपणे फिरू शकत नव्हते. ते जर मुक्तपणे फिरले असते तर मोठा फरक पडला असता, हे आता लागलेल्या निकालावरनं दिसतंय. म्हणजे जेव्हा मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीपासून निलेश सांबरे हे आघाडीवर होते. म्हणजे ज्यावेळेस वसई मतदारसंघ आला आणि काही वाडा जव्हार मोखाडा इथल्या ज्या पेट्या फुटल्या त्याच्यामध्ये काही मतं ही निलेश सांबरे यांच्या विरोधात गेली. वसईमधून त्यांना मोठा फटका बसला आणि निलेश सांबरेंचा 361 मतांनी पराभव झालेला आहे. तिथे अनिल मुंबईकर हे 1516 मतं मिळवून तिथे 361 मतांनी विजयी झालेले आहेत. निलेश सांबरे यांना 1155 मतं मिळाले. म्हणजे ते अंडरग्राऊंड असताना त्यांच्यावर 307 कलम असताना त्यांना शेवटपर्यंत म्हणजे मतदानाच्या दिवसापर्यंत जामीन मिळू नये यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नात असतानाही त्यांना जी 1155 मतं मिळालेली आहेत ती अक्षरशः लक्षवेधी ठरलेली आहेत. म्हणजे एकूण 2791 मतं होती, त्याच्यापैकी 70 मतं ही बाद झाली आणि 2721 पैकी 1516 अनिल मुंबईकरांना आणि 1155 मतं निलेश भगवान सांबरेंना. म्हणजे निलेश भगवान सांबरे यांच्यावर 307चा गुन्हा हाफ मर्डरचा दाखल झालेला नसता आणि निलेश सांबरे जर प्रचारात असते तर सहकार पॅनलच्या तोंडाला निलेश सांबरे यांनी फेस आणला असता, हे या आकडेवरून दिसतंय. म्हणजे प्रचारात नसताना त्यांचे जे काही सहकारी प्रचार करत होते त्यातून त्यांना जी मिळालेली मतं आहेत ही अक्षरशः लक्षवेधी आहेत. म्हणजे निलेश सांबरे याच्या पुढे आता बँकेला कसं टार्गेट करतात याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. पुढचा जो मतदारसंघ होता तो अनुसूचित जाती आणि जमातींचा. तिथे निवडणूक ईजी होती. ती राजेश पाटील आमदार जे आहेत बहुजन विकास आघाडीचे ते निवडणूक लढवत होते. त्यांचा विजय झालेला आहे. अगदी 901 मतांनी त्यांचा विजय झालेला आणि त्यांच्या पराभूत उमेदवाराला जे अनिल शिंदे होते त्यांनाही 901 मतं मिळालेली आहेत. म्हणजे 901 मतांनी विजयी आणि 901 मतं ही पराभूत उमेदवाराला आणि राजेश पाटील आमदार यांना 1802 मतं मिळाली आहेत. एकूण 2791 मतं होती, 88 मतं ही बाद झालेली आहेत आणि 2703 मतदारांपैकी 1802 मतदारांनी राजेश पाटील यांचा दणदणीत विजय केलेला आहे. विमुक्त जाती आणि भटक्या जमातीमध्ये घुसेकर निवृत्ती यशवंत यांना 1617 मतं मिळाली. त्यांच्या विरोधात विशाखा खताल ह्या उभ्या होत्या, त्यांना 990 मतं मिळाली. म्हणजे 627 मतांनी घुसेकर हे विजयी झालेले आहेत. 2791 एकूण मतं होती, त्याच्यापैकी 2693 ह्या मतपत्रिका वैध ठरलेल्या आहेत आणि 98 मतपत्रिका ह्या बाद झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे 1617 निवृत्ती घुसेकर यांना मतं, 990 मतं ही विशाखा खताल यांना आणि 627 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे. आता सगळ्यांचं जे लक्ष लागलेलं आहे ते बँकेमध्ये एकूण 21 संचालक जाणार आहेत. त्याच्यापैकी 3च संचालक असे आहेत की जे एक काँग्रेसचा, एक राष्ट्रवादीचा आणि एक शिवसेनेचा, हे सत्ताधारी पक्षाचा एक संचालक तिथे गेलेला आहे आणि उरलेले सगळे जे संचालक आहेत ते सहकार पॅनलचे आहेत. ते हितेंद्र ठाकूर आणि भाजपा यांचे मिळून आलेले आहेत. आता तिथे खासदार कपिल पाटील यांचं वर्चस्व राहणार आहे, त्याच्यानंतर हितेंद्र ठाकूर यांचं वर्चस्व राहणार आहे आणि भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांचं बँकेवर वर्चस्व असताना 3 जे पक्ष विरोधात आहेत ते नेमकं काय करणार. कारण ही बँक असते ती कोणी कितीही सांगितलं तरी भ्रष्टाचारामध्ये ही बँक अग्रभागी आहे. मात्र कुठलाही भ्रष्टाचार हा उघडकीस येत नाही. निलेश सांबरे यांनी हा भ्रष्टाचार उघडकीस काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना अपुरी माहिती मिळाली. अपूर्ण माहितीमुळे ते फसले आणि त्यांच्यावर 15 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा हा बँकेने ठोकलाय. म्हणजे आता ह्या दाव्याचं नेमकं काय होणार आहे, कारण हे पुन्हा एकदा संचालक निवडून आलेले आहेत. या संचालकांच्या शिफ्टीवर पुन्हा एकदा निलेश सांबरेंनी पाय दिलेले आहे. त्यामुळे जे हायकोर्टामध्ये जी केस चालू आहे अब्रू नुकसानीची 15 कोटीच्या दाव्याची, त्याच्यामध्ये आता संचालक हे अग्रेसिव्ह होणार आणि निलेश सांबरे हे पूर्णतः बँकेवर लक्ष ठेवून असणार. कुठेही काही झालं तर त्याच्या बातम्या हे बाहेर फोडणार किंवा ते स्वतःही कोर्टात जाणार आणि त्याच्यामुळे याच्या पुढे बँकेतला भ्रष्टाचार हा रोज चव्हाट्यावर येईल. म्हणजे बँकेमध्ये ज्या भरत्या होतात त्याची चर्चा खूप आहे. अगदी 20-20, 25-25 लाख घेऊन पोरं लावली जातात, हे वास्तव आहे. हे कोणीही नाकारणार नाही, मात्र ते कोणीही सिद्ध करू शकलेलं नाही आतापर्यंत. ज्या हेराफेरी बँकांमध्ये होतात, गैरव्यवहार होतात, खोटी खाती ठेवली जातात, अगदी बोगस सोनं ठेवलं जातं, अशा अनेक घटना या टीडीसी बँकेमध्ये घडतात. आता पूर्णतः बँक ही हितेंद्र ठाकूर यांच्या हातामध्ये दिलेली आहे. सगळ्या मतदारांनी विश्वासाने हितेंद्र ठाकूर यांच्या वर्चस्वाखाली ही बँक दिलेली आहे. हितेंद्र ठाकूर
हे नॉन करप्टेड म्हणून ओळखले जातात. ते कुठेही भ्रष्टाचारामध्ये सहभागी नसतात. म्हणजे मागच्या 4 वर्षामध्ये राजेंद्र पाटील हे सलग हे अध्यक्ष होते आणि त्यांचा काढावं म्हणून कोणीही प्रयत्न केले नव्हते. कारण हितेंद्र ठाकूरच्या बाबतीत बोललं जायचं की ते बँकेमध्ये हस्तक्षेप करत नव्हते. बँकेकडून मला एवढे पाहिजे तेवढे पाहिजे असे जे आधीचे लोक जे करायचे, आधीचे राजकारणी ज्या पद्धतीने वागायचे, म्हणजे अगदी शिपायापासून तर बँकेच्या क्लर्क पासून तर अगदी सगळ्या गोष्टी ते घरापर्यंत अगदी झाडू मारायला ठेवायचे, कर्मचाऱ्यांचा गैरवापर करायचे, पैशांच्या हेराफेरी करायचे, बँक आपल्या बापाची मालमत्ता आहे अशा पद्धतीने वागायचे. हितेंद्र ठाकूर यांनी मात्र 4 वर्षामध्ये तसा काहीही प्रकार केला नाही. सगळ्या बँक संचालकांना अगदी ढील दिली होती. त्यांना जसा कारभार करायचा होता त्यांना तसा करू दिला होता आणि आपलं वर्चस्वही ठेवलं होतं. आणि तरीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. यापुढे मात्र हे भ्रष्टाचाराचे आरोप होऊ नयेत याच्यासाठी हितेंद्र ठाकूर यांनी काळजी घ्यावी असं पूर्ण दोन्ही जिल्हे म्हणतायत. आमचंही तेच म्हणणं आहे की बँक ही शेतकऱ्यांची, बँक ही गोरगरिबांची, म्हणजे बँकेचा नफा दिसतोय. मात्र ज्या पद्धतीने लोक कर्ज घेतात आणि त्यांना ज्या पद्धतीने व्याज मारलं जात आहे ते सगळं जर बघितलं तर बँकेकडून कर्ज घ्यायचा की नाही हा विचार आता शेतकरी करतोय. आणि म्हणून हितेंद्र ठाकूर यांच्या आता एकूणच कारभाराकडे आणि ते बँक कोणत्या पद्धतीने चालवतील याकडे सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागलंय.